वेळ मिळाल्यागत साप्ताहिक वारामध्ये त्यांच्या बाजूलाच असलेल्या सातेरी मंदिरामध्ये तबला वादक म्हणून भजनी कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग आहे. आजही संगीत कलेचे उपासक आहेत. आमदार होऊनही अनेक नाटकामध्ये चांगल्या चांगल्या भूमिका, शिवशंकराची भूमिका, शिवाजीची भूमिका अतिशय प्रभावीपणे त्यांनी सादर केलेली आहे. आणि आजही गणेश चतुर्थीच्या उत्सवामध्ये मूर्तिकार, चित्रकार म्हणूनही त्यांचं बहुमूल्य असं कार्य आहे. माननीय आमदारांना विनंती करतो त्यांनी या प्रसंगी आपले विचार व्यक्त करा. सावंतवाडी गावची ग्रामदैवत तसंच हिंदवी स्वराज्याचे सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचा वंदन करून सम्राट क्लब इंटरनॅशनल राज्य 1 आणि सम्राट क्लब मये यांच्या संयुक्त विद्यमानं आज 20व्या सम्राट संगीत संमेलनाचं आयोजन सावंतवाडी इथं केलेलं आहे. आज या कार्यक्रमास व्यासपीठावर उपस्थित सम्राट क्लब इंटरनॅशनल राज्य 1 चे अध्यक्ष श्री शशिकांत पुनाजीजी, सेक्रेटरी श्री विनोद मळिकजी, खजिनदार श्री सुबोध रामनाथकरजी, सम्राट क्लब मये यांचे अध्यक्ष आमचे मित्र श्री नरेश पेडणेकरजी, दुसरे आमचे मित्र निखिल साळगावकरजी, स्वप्ना, तसंच आमचे मित्र विवेकानंद नार्वेकर आणि या कार्यक्रमाचे पूर्ण भार घेणारे श्री मंगेश गावकरजी, समोर बसलेले मये सम्राट क्लबाचे व्यवस्थापकीय संपादक, व्यवस्थापकीय अध्यक्ष श्री कालिदास कवळेकरजी, सम्राट क्लबचे इतर सगळे पदाधिकारी उपस्थित, या संमेलनास परीक्षक म्हणून लाभलेल्या गोव्यातल्या नामांकित गायिका सौ आबोणकरजी, इतर सर्व प्रेक्षक आणि या कार्यक्रमात, या संमेलनात भाग घेणारे सगळे कलाकार बंधू भगिनींनो, अत्यंत आनंदी अशा वातावरणात आज हा कार्यक्रम संपन्न होत आहे. माझं सौभाग्य आहे की मी या कार्यक्रमाचं आज विधिवत उद्घाटन केलं. संगीत हा माझ्या जीवनातील एक अत्यंत आनंदाचा आणि अमूल्य असा एक क्षण आहे. आज सम्राट क्लब इंटरनॅशनल आणि सम्राट क्लब मये आणि आमचे गोवा सरकारचं कला आणि सांस्कृतिक संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमानं आज हा कार्यक्रम इथं संपन्न होत आहे. इथं आलेल्या सर्व कलाकारांना मी शुभेच्छा इच्छितो. त्यांचं उज्ज्वल भविष्य चांगल्या रीतीनं व्हावं यासाठी शुभेच्छा देतो. आज आंतरराष्ट्रीय मातृत्व दिन आहे, इंटरनॅशनल मदर्स डे, आणि ज्या आईनं आपल्याला घडवण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत, आज आपण सर्वजण या मातृत्व शक्तीला वंदन करूया आणि छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या मातृने घडवलेलं आहे त्या मातेला वंदन करून आज आमच्या जीवनात मातेचं वैशिष्ट्य असं सांगण्यासाठी हा दिवस आपण साजरा करतो. एखादी कला आपल्या अंगात असावी हे प्रत्येकाला वाटतं आणि हे कलेचं उत्कर्ष व्हावा, या उत्कर्षासाठी आपण परिश्रम करावेत आणि हे परिश्रम जर केले तर आपण निश्चितच या कलेमध्ये प्रावीण्य मिळवू शकतो. आपला गोमंतक भूमी, ज्या भूमीमध्ये पंडित अजित कडकडे आमचे शेजारीतल्या गावातील, निचोली गावातील एक आमचेच कलाकार आहेत. गान कोकिळा, भारताची गान कोकिळा, ज्यांना पूर्ण जगभर भारताचं नाव
अजरामर केलेलं आहे. अशा लता दिदीनं आज भारतामध्येच नव्हे तर जगभरात संगीत क्षेत्रात आपलं नावलौकिक मिळवलं आहे. अशा या थोर कलाकारांची भूमी, मातृभूमी म्हणजे गोवा, आणि या गोव्यातील सगळेच कलाकार आज मोठ्या उमेदीनं आपलं कार्य चालू ठेवलेलं आहे. आज अनेक असे होणाहार कलाकार ज्यांच्यामुळे, त्यांच्या परिश्रमामुळे आज गोव्यातील ख्याती होत आहेत. आणि अशा माध्यमांतून म्हणजे संगीत क्षेत्रातल्या कलेमुळे आज आमचे सम्राट क्लबाचे इतर सगळे पदाधिकारी, मेंबर्स या कार्यक्रमामुळे जे कलाकार निर्मिती करण्यासाठी आज जे धडपड करीत आहात त्या कामाला माझ्या शुभेच्छा आहेत. सम्राट क्लब मये हे अनेक वेळा अनेक कार्य समाजासाठी करत आहेत आणि त्यातून संगीत या क्षेत्रात कलाकार निर्मिती व्हावी, हे मग नाट्य कलाकार असू दे किंवा संगीत कलाकार असू देत, अशा या कलाकारांची निर्मिती करण्यासाठी जो परिश्रम आणि जे कष्ट घेत आहे त्यामुळे त्यांना खूप खूप शुभेच्छा. आमच्या जीवनात संगीत हे एक मोठं कार्य. आम्ही आज आमच्या जीवनात, सगळ्या ह्या धकाधकीच्या जीवनात सगळ्यांना व्यस्त असा वेळ असल्यामुळे व्यस्त वेळ मिळतच नाही. आमच्या जीवनामध्ये संगीत हे एक महत्त्वपूर्ण आयाम आहे, ज्यामुळे आपण कधीतरी टेन्शन फ्री होऊ शकतो. 700-800 वर्षापूर्वीची जी परंपरा आमच्या संत समाज, संतांनी ठेवलेली आहे आणि ही परंपरा आज आमचे कलाकार आपण याचा प्रचार करतो, प्रसार करतो आणि आमचं जीवन आनंदी व्हावं यासाठी याचा अवलंबन करतो. हे अवलंबन झाल्यानंतर आमची एक कलाकार म्हणून ख्याती होतेच, पण मनातील एक भाव असतो की आपण देवाकडे जो आपला लिंक असतो, आपला संबंध असतो, विठ्ठलाच्या नामस्मरणाने आपण जो भक्तिभाव आपण देवा संदर्भात व्यक्त करतो, त्यामुळे आपल्या देवाकडे जे जोडणं होतं त्याच्या व्यतिरिक्त मनातील आणि मनाचा ताबा आपण निश्चितच आपल्यावर ठेवू शकतो. यामुळे काय होतंय, आपली मानसिक स्थिती आणि फिजिकल स्टेट चांगली राहू शकते. आज अशाच तऱ्हेचं संतुलन आपण आमच्या पुढच्या पिढीला दिलं पाहिजे. ते सगळ्या पुढं एक आव्हान आहे. आज आपण बघतो लहान लहान गोष्टीसाठी माणूस चिडतो, रागावतो आणि याची कारणं वेगवेगळी असू शकतात, पण यावर जर नियंत्रण ठेवलं पाहिजे तर याला चांगलं एक औषध आहे, ते म्हणजे संगीत. आणि संगीताचं माध्यम धरून आपण हे सगळं संतुलन व्यवस्थितरित्या मेंटेन करू शकतो. आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये ज्या माणसाला टेन्शन असतं तो तर एक तर दारू पितो, नाहीतर झोपेच्या गोळ्या घेऊन झोपतो. पण जी 700-800 वर्षापूर्वीची परंपरा होती त्यामध्ये आपला विसर आपल्याला पडायचा, म्हणजे काही गोष्टी ज्या असतात त्या माणसाला त्रासदायक असतात, अशा गोष्टींचा विसर पडण्यासाठी संगीत ह्या माध्यमाची आपण अवलंब करत होतो. राजे महाराजे सुद्धा या गोष्टीचा अवलंब करत होतात. अशाच गोष्टी आज व्हायला पाहिजे याचं आपण अनुकरण करून याचा प्रचार चांगल्या पद्धतीनं जर केला तर भविष्यात सुद्धा या न घडणाऱ्या गोष्टी या चांगल्या गोष्टीकडे वळण येऊन ज्या वाईट गोष्टी असतात, आता ज्या मी उल्लेख केला, त्या वाईट गोष्टी आपण टाळू शकतो. आज सम्राट क्लब इंटरनॅशनल स्टेट 1 आणि सॉरी मी आमचे मार्गदर्शक पांडुरंग दादाचं नाव घेण्यास विसरलो, कारण आज स्टेट 1 या सम्राट क्लबचे मेंबर्स पांडुरंगजी
गावकर हे एक चांगले समाजसेवक आहेत आणि त्यांच्याने या क्लबासाठी एक भरीव कामगिरी केली आहे. आज मय मतदारसंघामध्ये त्यांचं कार्य नावाजलेलं आहे. तसंच आमच्या गोव्यात सुद्धा त्यांचं काम भरपूर चांगल्या रीतीनं चाललेलं आहे. त्यांच्या कामास मी शुभेच्छा देतो आणि सिनियर सिटीजन होऊन सुद्धा त्यांची जी धडपड आहे समाजासाठी ती खूप वाखाणण्याजोगी आहे. आज अशाच काही जे व्यक्तिमत्व आमच्यामध्ये पुढे बसलेले आहेत सर्वांचं मी स्वागत करू इच्छितो आणि त्यांना त्यांच्या कामात शुभेच्छा देतो. आज या कामासाठी म्हणजे सम्राट क्लब इंटरनॅशनल आणि सम्राट क्लब मय यांच्या संयुक्त विद्यमानं आज हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं संपन्न व्हावा अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. इथंच थांबतो. धन्यवाद.